जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, पशुधन ऐश्वर या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी थायलोरियासिस म्हणजेच गोचिडजन्य ताप या आजारावरती पूर्ण माहिती घेऊन आलो आहे. म्हणजेच की हा आजार आपल्याला कसा ओळखता येईल, की झटकन हा आजार समजल्यानंतर आपण आपल्या जनावरांना योग्य वेळी योग्य तो उपचार देऊन आपल्या जनावरांना वाचवू शकतो. कारण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जर विचार केला तर गोचिडताप ह्या आजारामुळे 90 ते 99% जनावर मृत्युमुखी पडत आहेत. त्याचं फक्त एकच कारण आहे की योग्य वेळेवरती योग्य त्यांचं निदान न होणे. तर हे जे मोठं नुकसान आहे ते आपल्या शेतकऱ्यांचं होऊ नये यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यात मी तुम्हाला अशी 5 लक्षणं महत्त्वाची सांगणार आहे. याच्यावरून तुम्ही घर बसल्या ओळखू शकता की आपल्या गायीला गोचिडताप झालेला आहे आणि जे आपलं आर्थिक नुकसान होणार आहे ते तुम्ही थोडक्यामध्ये वाचवू शकता. आता आपण गोचिडतापाची जी मुख्य लक्षणं आहेत ते जाणून घेऊया आणि ते कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या गायींना कशा प्रकारे उद्भवू शकतो आणि किंवा त्याच्या काय खूण आहेत की त्या बघितल्यानंतर माझे जे पशुपालक मित्र आहेत ते लगेच ओळखू शकतात की आपल्या गायीला गोचिडताप झालेला आहे. गोचिडतापाचा जो बॅक्टेरिया आहे तो प्रोटोझोअल जनित आहे. म्हणजेच काय तर तो डायरेक्ट जनावराच्या म्हणजे आपले जे गाय आहे तिच्या सरळ आरबीसी म्हणजे आरबीसी तांबड्या रक्तपेशी याच्यावरती हल्ला करतो. त्यामुळे काय होतं, तिच्या शरीरातील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे म्हणजे सर्वसामान्यपणे आपल्या गायींमध्ये 9.0 ते 11.0 या दरम्यान हिमोग्लोबिनचा म्हणजे त्यांचा HB असावा. पण हा गोचिडतापाचा जो जंतू म्हणजे थायलेरिया स्पे नावाचा जो प्रोटोझोअलचा जंतू आहे तो काय करतो तर आपल्या गायींचा जो आरबीसी आहे म्हणजे तांबड्या रक्तपेशींना फोडण्याचं काम म्हणजे आतल्या त्यांना संपवण्याचं कमी करण्याचं कार्य करतो. त्यामुळं काय होतं की जी गायींच्या शरीरामधून जो ऑक्सिजन वहन आहे हिमोग्लोबिन काय करतं तर आपल्या जनावरांच्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करायचं काम करतं. तर हा जंतू काय करतो तर ते वहन थांबवतो आणि रक्त हळूहळू जसं पातळ होत जाईल तसं तसं आपले गाय तापा देणं किंवा तिला टेम्परेचर राहणं ह्यासारख्या गोष्टी घडून येतात किंवा खाण्यामध्ये अनियमितता राहते. तर तीव्र गोचिडतापामध्ये ही लक्षणं आपल्याला लगेच दिसून येतात. पण आपल्याला समजा आपली गाय ट्रीटमेंट दिल्यानंतर 2 दिवस खाते 3 दिवस खाते तर अशा वेळेला आपल्याला लगेच लक्षात येत नाही. आपण काय म्हणतो की काय तर साधा आजार असेल किंवा व्हायरल असेल आपल्या गायला, गोचिडताप नसेल. तर ह्यामुळे काय होतं की हळूहळू ज्या आपल्या गोचिडतापाचा जंतू आहे थायलेरिया स्प्रे तो काय करत जातो की HB गायींचा म्हणजे तांबड्या रक्तपेशी हळूहळू नष्ट करत जातो. त्या नष्ट केल्यामुळे ऑक्सिजनचं वहन तिच्या शरीरामध्ये कमी होतं आणि तिचं HB डाऊन आल्यामुळे ऑक्सिजनचं वहन कमी झाल्यामुळे आपली गाय हळूहळू विकनेसमध्ये जाते आणि एक दिवस असा येतो की ती थायलेरियातून बबेसिया प्लस आपल्या गायीला काविळी होऊ शकते आणि आपली गाय मृत्युमुखी पडते. आणि हा आजार इतक्या स्पीडनं अचानक वाढतो, आपण म्हणतो अरे काल परवा तर माझी गाय ठीक होती, अचानक कशी काय एवढी वीक झाली. तर हा वीक होण्याचा प्रॉब्लेम आहे सुप्तावस्थेतला गोचिडताप. तर हा काय झालेला असतो की 10 ते 15 दिवस किंवा 20 दिवसापूर्वीच त्याची लागण आपल्या गायींना झालेली असते. तर हाच नेमका कसा ओळखायचा तर याची आपण महत्त्वाची 5 लक्षणे बघूया आता. तर पहिलं लक्षण आहे त्यामध्ये गायला सतत नियमित 102 टेम्परेचर राहणे. समजा आपली गाय व्यायला झालेली आहे, कमी जास्त खात असेल किंवा तिला 102 टेम्परेचर आहे, आपण डॉक्टरांना दाखवलं, बाबा डॉक्टर काय झाले बघा, तिला ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर तिचं टेम्परेचर 100 आलं किंवा 101 आलं. 102 हे नॉमिनल राहतं पण 102 टेम्परेचर असणं जर जनावर खात नसेल तर ते टेम्परेचर तिच्या शरीराला घातक आहे. तर तसंच दुसरं लक्षण आहे, आपलं जनावर गोचिडतापामध्ये जनावर ठसकतं. तर समजा नॉमिनल कधी कधी ताप नसतो आपल्या जनावरांना आणि आपलं जनावर ठसकत असेल तर तो गोचिडतापाचा असतो असं नाही. कधी कधी लिव्हरवरती स्ट्रेस असल्यामुळे आपले जनावर ठसकू शकतं. पण समजा जर आपल्या जनावराला ताप आहे आणि तापाबरोबर जर ते ठसकत असेल तर समजायचं की हे गोचिडतापाचं लक्षण आहे. त्याचबरोबर जे तिसरं लक्षण आहे ते म्हणजे आहे माती चाटणे. जेव्हा आपल्या जनावराला गोचिडतापाची लागण होते तेव्हा काय होतं, तिच्या शरीरातील जे आयर्न आहे म्हणजे जे लोह आहे ते कमी कमी होत जातं आणि ते भरून काढण्यासाठी ते जनावर काय करतं, त्याला मातीकडे ओढवलं जातं आणि ते माती चाटायला सुरुवात करतं. तर हे पण समजा जर आपल्या गायला ठसकाही आहे म्हणजे आपली गाय ठसकत आहे, 102 नियमित टेम्परेचर राहत आहे किंवा 102 102.5 अशा डिग्री फॅरनहाईट असं टेम्परेचर जर राहत आहे तर त्यावेळेला आपली जर गाय माती चाटत असेल तर तेही गोचिडतापाचं लक्षण आहे. त्याचबरोबर चौथं लक्षण बघायला गेलं तर तिच्या म्युकस मेम्ब्रेन म्हणजेच की जो डोळ्याचा पारपटल आहे म्हणजे डोळ्याचा भाग आहे किंवा तशी जी तिची मूत्राशयाची जागा आहे तर हे भाग आपल्याला पिवळसर किंवा निस्तेज असे म्हणजे लालसर नसतात, ते पांढरे पडलेले असतात. हेही सुप्तावस्थेतल्या गोचिडतापाचे एक चौथं लक्षण आहे.
त्याचबरोबर जे पाचवं आणि अंतिम लक्षण आहे ते म्हणजे लिम्फ नोड, म्हणजे गायीच्या ज्या मानेच्या गाठी त्या तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील. तर ह्या गाठी आपल्याला जेव्हा थायलेरिया असतो ह्या गाठी कधी कधी टेम्परेचरमुळे फुगतात, पण जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो आणि आपली गाय खायला लागते तर त्यावेळेला या गाठींचं एवढं महत्त्व नसतं. पण समजा जर ट्रीटमेंट दिल्यानंतरही आपली गाय खात नसेल तर समजायचं की हे गोचिड तापाचं उघड लक्षण आहे. तर आता ही 5ही लक्षण आपल्याला एका वेळी दाखवतं का आपलं जनावर? तर असं नाही. कधी कधी काय होतं तर आपल्याला या 5ही पैकी 1 किंवा 2च लक्षण दाखवतात आणि या 1 ते 2 लक्षणावरूनच आपल्याला ठरवावं लागतं की आपल्या गायला गोचिड ताप आहे की नाही. तसेच जी सुप्तावस्थेतल्या गोचिड तापाची इतर लक्षणं आहेत ती कशी आहेत ते आपण पाहूया. तर त्यामध्ये काय होतं, समजा आपली गाय वेलेली आहे, 1 महिना दूध हे व्यवस्थित देते, पण अचानक तिचं दूध उत्पादन घटत जाणं, म्हणजे हळूहळू कासेवरचा ताण कमी होत जाणं, जनावर दिवसेंदिवस खराब दिसणं, पूर्ण तिची केस उभे राहिलेली राहणं किंवा जे आपण मृत केसांची संख्या जी आहे केस तिच्या बॉडीवरची ती वाढलेली असणं आणि आपलं जनावर अनियमितपणे चारा खाणं, हेही गोचिड तापाचं लक्षण आहे. कधी कधी काय होतं की गोचिड तापाची लागण झाल्यानंतर सुप्तावस्थेतला तर आपलं जनावर प्रॉपर लक्षण दाखवत नाही. त्यावेळेला काय होतं की त्यांची जी दूध उत्पादन क्षमता आहे, समजा आपली गाय 10 लिटर दूध देते एका वेळेला, तर तिची हळूहळू दूध उत्पादन क्षमता दिवसेंदिवस घटत जाते आणि तिची दूध उत्पादन क्षमता 6-7 लिटरवर येते, तरी आपण म्हणतो दुधाला आपली गाय कमी आली आहे. तर अशा वेळेला सुद्धा गोचिड ताप असू शकतो आपल्या गायला. तर आता गोचिड ताप हा कोणत्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो? आपली गाय गाभण असण्याच्या पिरियडमध्ये आपल्याला गोचिड ताप बघायला मिळू शकतो. तशीच ताजीवेलेली जर गाय असेल किंवा समजा तिचं वासरू असेल महिन्याभराचं, तर त्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला गोचिड तापाचं लक्षण बघायला मिळतं. कारण की जर गायला जर गोचिड ताप असेल तर ते ऑटोमॅटिक दुधामार्फत किंवा गायच्या संसर्गजन्यामुळेही आपल्या वासराला हा गोचिड ताप होऊ शकतो. आता आपल्या जनावरांना जो गोचिड ताप होतो त्याचा प्रमुख कारण काय आहे तर तो आहे गोचड्या. तर गोचड्याचा आपण पहिली गोष्ट नायनाट करणं गरजेचं आहे, आपला गोठा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण की गोचड्यामुळे आपल्या जनावरांना ॲनाप्लाझ्मोसिस किंवा बबेसिया किंवा थायलेरिया म्हणजेच गोचिड ताप हे एक मुख्य 3 असे आजार आहेत की ज्यामध्ये जनावरांचा 90 ते 99% मृत्यू होण्याचे चान्सेस असतात. यामुळे आपलं पहिलं धोरण काय पाहिजे तर आपले जनावर हे गोचिड मुक्त असले पाहिजेत. आपला गोठा हा आपण सतत 4 दिवसाला 8 दिवसाला हा निर्जंतुक केला पाहिजे. तसेच नियमित अंतराने आपण ह्या गोचड्यांच्या नियंत्रणासाठी गोचिड प्रतिबंधक जी औषधे आहेत त्यांची फवारणी आपण गोठ्यामध्ये केली पाहिजे. तसेच आपल्या जनावरांना गोचिड मुक्त ठेवण्यासाठी आपण आयव्हरमॅक्टिन म्हणजे जो आयव्हरमॅक्टिन घटक आहे, म्हणजेच त्यामध्ये समजा इंजेक्शन हायटेक असेल किंवा निओमॅक असेल, या प्रकारचे आपण इंजेक्शन आपल्या जनावरांना देणं गरजेचं आहे. तसेच जर आपल्या जनावरांच्या शरीरावरील गोचड्यांचा बऱ्यापैकी जास्तीत जास्त दिवसांपर्यंत जर बंदोबस्त करायचा असेल तर आपण त्यांना निओमॅक येले किंवा इंडेक्ट येले म्हणजे ज्यामध्ये आयव्हरमॅक्टिन हा घटक 3.15 म्हणजे 1%च्या असं 3 पटीने जास्त येईल अशी इंजेक्शनं देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती गोचड्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी जे डेक्टोमॅक्स इंजेक्शनचा व्हिडिओ बनवलेला आहे तोही अवेलेबल आहे. तोही व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या जनावरांचा गोचड्यांचा बंदोबस्त करू शकता. तर अशा प्रकारे पशुपालक मित्रांनो, जर आपण आपल्या जनावरांमध्ये गोचड्यांचा नायनाट केला म्हणजे जर गोचिडमुक्त आपला गोठा जर ठेवला तर आपल्या गोठ्यामध्ये हा बबेसिया असो किंवा थायलेरिया म्हणजे गोचिड ताप असो किंवा ॲनाप्लाझ्मा असा भयंकर आजार येणार नाही आणि त्यामुळे जे आपलं आर्थिक नुकसान होत आहे किंवा आपलं जे जनावर दगावत आहे ते दगावणार नाही. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला गोचिड ताप या आजाराविषयी संपूर्ण माहिती कळाली असेल. त्याची जी लक्षणं आहेत आजाराची किंवा त्याच्यावरती जो प्रतिबंध काय करता येईल, म्हणजे जो जेमतेम प्रमाणात प्रतिबंध केल्यानंतर आपला जनावर गोचिडमुक्त कसं ठेवता येईल आणि गोचड्यांपासून जर आपलं जनावर मुक्त असेल तर त्यांना गोचिड ताप या भयंकर आजारापासून मुक्त कसं ठेवता येईल हे तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्या जर याविषयी काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. त्या शंकांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. तसेच जे आपले पशुपालक बांधव आहेत ना त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून ते त्यांचे जे आपले आर्थिक नुकसान होत आहे त्यांचं किंवा त्यांना जी अपूर्ण माहिती आहे ती त्यांना पूर्णपणे मिळत राहील आणि त्याचबरोबर तुमचा जो मला पाठिंबा आहे तो असाच राहू द्या. तर मित्रांनो, भेटूया लवकरच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.